पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की 10 ऑक्टोबरचा मोर्चा काढायचा आणि 10 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये, आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे, जो राग आहे, तो उद्ध्वस्त होताना पाहतोय। त्या सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा। 10 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे, पण मोर्चांची विनंती केली। आम्ही आता तो मोर्चा काढण्याचा निर्णय आमचा आहे, आम्ही घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो उद्या आहे कोर्ट काही सब ज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे, न्यायप्रविष्ट मामला असल्यामुळं तर आम्हाला काही JR ला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणतायत। तोपर्यंत त्यांना संधी आहे। खरं तर ते आता कोर्टात, हायकोर्टामध्ये अजून ॲडमिशन सुद्धा झालेलं नाही। आता ते प्राथमिक काय म्हणतो त्याला, त्या स्टेजला आहे, प्रायमरी स्टेजला ही स्थिती त्या ठिकाणी आता आहे। कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा 2-3 हिअरिंग होतील आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल। तर एफिडेव्हिट सरकारचं जाईल, तो पब्लिश होईल। सरकारची भूमिका सकारात्मक आहे का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय ज्यावेळेस भूमिका होईल तो घेईल। पण आज आम्ही हा मोर्चा 10 ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाज बांधवांनी, ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।